एक ब्रेकिंग न्यूज आहे। अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत आणि त्या फ्लाईटमध्ये होत्या अशी माहिती आहे। तर त्या सुनील तटकरे यांच्या सख्या भाच्याची बायको आहे, मात्र त्या सुद्धा या फ्लाईटमध्ये होत्या अशी माहिती समोर आलेली आहे। अहमदाबादमधून लंडनसाठी निघालेलं हे विमान, त्याच्यामध्ये अपर्णा महाडिक सुद्धा होत्या अशी माहिती आहे। आणि अपर्णा महाडिक या सुनील तटकरे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि एक महत्त्वाचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांचे नातेवाईक अपर्णा महाडिक सुद्धा याच्यामध्ये होते अशी माहिती आहे। विमानातील एक क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक असल्याची माहिती आहे। जे 12 क्रू मेंबर या विमानामध्ये होते त्यापैकी एक क्रू मेंबर सुनील तटकरेंची नातेवाईक अपर्णा महाडिक होती अशी ही माहिती समोर आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक आणि त्या सुद्धा या विमानामध्ये असल्याचं कळतंय। त्यांचा शेवटचा संपर्क कधी झाला होता? काय अधिक माहिती मिळते एकूणच याविषयी? जी माहिती मिळते त्यानुसार आज सकाळीच त्या मुंबईहून जे एअर इंडियाचा जो क्रू होता त्या क्रू बरोबर आज सकाळीच त्या अहमदाबादला गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आज दुपारच्या फ्लाईटने त्या बोर्ड करून ही फ्लाईट, कारण त्या क्रू मेंबर होत्या त्यामुळे त्या इथून अहमदाबादमधनं लंडनला जाणार होत्या। त्याच फ्लाईटचा हा अपघात झालेला आहे। आणि आता जेव्हा थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुनील तटकरे आले होते, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तातडीनं निघाले। कुठल्या तरी घटनेचा त्यांना धक्का बसला एवढं मात्र नक्की कळत होतं, कारण त्यांनी बोलण्यास पूर्णपणे नकार दिला आणि ते ताबडतोब गाडीतून निघून गेले। नंतर अशी माहिती मिळाली की अपर्णा महाडिक या सुनील तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, त्यांचा नातेवाईक आहेत, त्यांच्या भाच्याची ते पत्नी आहेत। मुळात त्यांचे भाचे हे सुद्धा एअर इंडियामध्ये कामाला आहेत आणि त्यांची पत्नी जी आहे ती सुद्धा एअर इंडियामध्ये कामाला होती आणि आजच्या या अपघातामध्ये त्या सुद्धा केबिन क्रू जो आहे त्या केबिन क्रूमध्ये त्या सुद्धा समाविष्ट होत्या। ज्या फ्लाईटला हा एवढा मोठा अपघात झालेला आहे, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। आणि सुनील तटकरे कुठल्याही प्रतिक्रिया देण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा नव्हते। ते तातडीनं प्रदेश कार्यालयातून बाहेर गेलेले आहेत। धक्का बसल्याचं त्यांच्या एकूणच देहबोलीवरून जाणवत होतं। अपर्णा महाडिक या स्वतः एअर इंडियाच्या कर्मचारी होत्या किंवा त्या क्रू मेंबर मध्ये त्या होत्या? त्या एअर इंडियाच्या कर्मचारी आहेत, त्या क्रू मेंबरमध्ये सहभागी होत्या। आणि जसं मी सांगितलं आत्ताच आज सकाळीच खरं तर त्या त्यांच्या काही इतर जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर सकाळीच त्या मुंबईवरून अहमदाबादला गेलेल्या होत्या आणि तिथून आज दुपारचं हे त्यांचं फ्लाईट होतं जे थेट लंडनला जाणार होतं। धन्यवाद प्रणाली या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल। दुर्दैवी घटना आपण बघतोय ही, म्हणजे यामध्ये प्रत्येकाने आपलं कोणी ना कोणी गमावलेलं आहे आणि या अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचं कळतंय। ज्या या फ्लाईटच्या क्रूमध्ये एक कर्मचारी होत्या, मेंबर होत्या, त्या देखील या फ्लाईटमध्ये फ्लाय करत होत्या आणि त्या सुनील तटकरे यांच्या सख्या भाच्याची बायको आहेत असं आपल्याला कळतंय। यावरती या प्रदेश कार्यालयातनं सुनील तटकरे यांना माहिती मिळताच ते लगेच बाहेर पडले। त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही। अर्थात प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेत ते नव्हते, कारण त्यांच्याकरता तो सगळ्यात मोठा धक्का होता। एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक आपल्याबरोबर आहेत। अभिषेक यांच्याशी आपण बोलूयात। अभिषेक, पुन्हा एकदा खरं तर जे प्रेक्षक आत्ता ही बातमी जाणून घेत आहेत, ज्या प्रकारे म्हणजे टेक ऑफ घेण्याच्या अगोदरच हे विमान कोसळलं, काय नेमकं घडलं असावं जरा आपल्या प्रेक्षकांकरता? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असं एकंदरीत लक्षात येते, नक्की माहिती नाही, कारण पूर्ण जे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन टीम जे असते AAIB ज्यांना आपण म्हणतो, ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ते निष्पन्न होईल की नक्की काय झालं असावं, नक्की काय झालं आहे। पण एकंदरीत असं लक्षात दोनच ऑप्शन्स येतात। एक तर टेक्निकल काहीतरी फॉल्ट असावा, पण त्याच्यापेक्षाही अधिक असं हे वाटतंय की खात्री असं वाटण्याची शक्यता आहे की बर्ड क्रॅश झालेला असावं। कुठंतरी मी वाचलं, एक आमच्या एव्हिएशन ग्रुप्समध्ये वगैरे कुठंतरी एकीकडे आलं की DGCAने असं स्टेटमेंट दिलं की बर्ड क्रॅश झाला होता, पण मी DGCAचं प्रत्यक्ष मी स्वतःहून DGCAच्या स्टेटमेंटमध्ये बर्ड क्रॅश मेन्शन झालेलं असं मी बघितलेलं नाही आहे। असं कोणतरी म्हणतंय की असं व्हॉट्सॲपवरती न्यूज फिरतीये की बर्ड क्रॅश झाला असावा म्हणून। पण जर बर्ड क्रॅश झालं असेल तर ती बर्ड क्रॅश कुठेही होऊ शकते। ती रनवेवर पण होऊ शकतं, थोडंसं वर गेल्यानंतर पण होऊ शकतं, किंवा अजूनही वर जास्त 4.5, 5, 6 हजार फुटावरती पण क्वचित कधीतरी होतं, पण होऊ शकतं बर्ड क्रॅश।
जर रनवेवरती पण झालं असावं तर त्याला इंजिनला एवढं पॉवर असतो की त्यावेळेला बर्ड क्रॅश झाल्यानंतर लगेच थांबवायची शक्यता नसती. जर एकदम खूप शेवटच्या ह्याच्यात असेल जिथं जस्ट टेक ऑफ करायचं टाइम असेल त्यावेळेला जर बर्ड स्ट्राईक झालं तर थांबायचं शक्यता नसती. त्यामुळे टेक ऑफ करावं लागतो आणि मग वरती गेल्यानंतर एखाद्या वेळेस जर दोन्ही इंजिनला जर बर्ड स्ट्राईक झालं असेल की जो कधी कधी व्हायची शक्यता असती ते झालं असेल तर इंजिन पॉवर फेल्युअर झालं असेल आणि त्यामुळे मग काही स्कोप नव्हता कॅप्टनला किंवा को पायलटला काही त्याला हे करायचं. तरीही ते झाल्यानंतर त्यांना तेवढा वेळ मिळाला की ते ATCला मेडे कॉल दिले. 3दा मेडे 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 म्हटलेत, ज्याला आपण इमर्जन्सी कॉल म्हणतो ते कॉल दिलेत. जेव्हा ATCने परत रिस्पॉन्ड केला त्या कॉलला त्याला रिस्पॉन्स करायला त्यांना वेळ नव्हता मिळाला. तो अभिषेक, पण बर्ड क्रॅश यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडू शकते? जर एक आपण या ठिकाणी गृहीत धरलं की बर्ड क्रॅश होतं तर असं घडू शकतं? घडू शकतो. बर्ड स्ट्राईकमध्ये बरेच गोष्टी मी मगाशी हे तेच सांगत होतो की बर्ड स्ट्राईक जे होतं ते एअरक्राफ्टच्या कुठल्याही भागात होऊ शकतं. जर नोजला विंडशिल्डला वगैरे झालं तर तेही धोकादायक असतं. पण ॲटलिस्ट पायलटला त्यावेळेला वेळ मिळतो की ते ATC बरोबर कम्युनिकेट करून सर्वात जवळ जे एअरपोर्ट असेल तिकडे इमर्जन्सी लँडिंग करू शकतात. पण जर बर्ड स्ट्राईक जर डायरेक्ट थेट इंजिनला झालं की टेक ऑफ घेताना किंवा कुठल्याही ड्युरिंग द फ्लाईट डायरेक्ट जर इंजिनला येऊन जर पक्षाला लागले तर ते बर्ड्स त्या ह्याच्यात प्रोपेलर्समध्ये जळून हे होतात. त्याच्याने इंजिन पूर्ण डॅमेज होतं. इंजिन डॅमेज झाल्यावर साहजिक आहे की त्याचं पॉवर डाऊन होतं इंजिनचं. आता जर दोन्ही इंजिनला जर झालं असेल ते तर पूर्ण 100% पॉवर गेलं एअरक्राफ्टचं. जर 100% पॉवर जर एअरक्राफ्टचं गेलं, एस्पेशली जेव्हा टेक ऑफ करत असेल एअरक्राफ्ट आणि त्याच्यात आणि जेव्हा जस्ट टेक ऑफ करत होती आणि लांबचा दौरा होता त्यामुळे फ्युएलचं वजन खूप जास्त, लोकांचं वजन, बॅगा प्लस त्यांचे केटरिंग आणि हे ते वगैरे. आपण हे केटरिंग वगैरे आपण छोटे गोष्टी म्हणतो पण त्याच्या प्रत्येक गोष्टीचं एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एखाद्या एअरक्राफ्टसाठी प्रत्येक गोष्टीचं वजन काउंट होतं आणि तो महत्वाचा असतो. त्यामुळे केटरिंग असेल, जस्ट टेक ऑफ घेत होती म्हटल्यावर पूर्ण केटरिंग, पाणी, हे ते जे काय असेल त्याच्यात ते सगळं त्याच्यात होतं. ते सगळ्याचं वजन पण आपल्याला विचार करावा लागतो. आणि जर टेक ऑफ घेताना जर बर्ड स्ट्राईक झालं असेल जी आणि दोन्ही इंजिन पॉवर डाऊन झाले असतील तर काय करणार पायलट? आफ्टर अ पॉइंट, बियॉन्ड अ पॉइंट जर इंजिनच डाऊन झालं तर जास्त काही करू शकत नाही. अनफॉर्च्युनेट आहे, खूपच दुर्दैव आहे. एव्हिएशन